नमस्कार मित्रांनो, जी के वाला या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. चला तर आपण आजच्या महत्त्वाच्या चालू घडामोडींचा आढावा घेऊया. आजचा पहिला प्रश्न आहे, इंडिया इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन डेमोक्रेसी 2026चं आयोजन कुठे करण्यात आलेलं आहे? तर नवी दिल्ली या ठिकाणी इंडिया इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन डेमोक्रेसीचं आयोजन करण्यात आलेलं आहे. याचा मुख्य आयोजक कोण आहे? तर भारतीय निवडणूक आयोग हा याचा आयोजक असणार आहे. आणि इंडिया इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन डेमोक्रेसीचा कालावधी किती आहे? तर 21 ते 23 जानेवारी 2026 हा या कॉन्फरन्सचा कालावधी असणार आहे. आणि याची थीम काय आहे? लोकशाही संस्थांचे बळकटीकरण हा या 2026च्या इंडिया इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन डेमोक्रेसीचं थीम असणार आहे. आणि याचा मुख्य उद्देश काय आहे? फेक न्यूज आणि सायबर हस्तक्षेपासारख्या आव्हानांचा सामना करणे हा या इंडिया इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन डेमोक्रेसी 2026चा उद्देश असणार आहे. चला तर आपण पुढची न्यूज बघूया. नुकताच पंजाब राज्यातर्फे गँगस्टर नेटवर्क आणि ड्रग तस्करी विरोधात कोणते ऑपरेशन चालवण्यात आलं? तर ऑपरेशन प्रहार हे पंजाब राज्यातर्फे चालवण्यात आलं. कशासाठी? तर गँगस्टर नेटवर्क आणि ड्रग तस्करी विरोधात हे ऑपरेशन राबवण्यात आलेलं आहे. यानुसार 2000+ ठिकाणांवर छापेमारी करण्यात आली आणि हे प्रहार ऑपरेशन 72 तास चाललं गेलं. पंजाबचे मुख्यमंत्री कोण आहे? तर भगवंत मान हे पंजाबचे सध्याचे मुख्यमंत्री आहेत. नीती आयोगाच्या निर्यात निर्देशांक 2024 नुसार प्रथम क्रमांकाचे राज्य कोणतं आहे? तर महाराष्ट्र हे प्रथम क्रमांकाचं राज्य आहे. कशात? नीती आयोगाच्या निर्यात निर्देशांक 2024 नुसार. ह्या क्रमाने राज्य बघूया. प्रथम क्रमांकावर आहे महाराष्ट्र, दुसऱ्या क्रमांकावर आहे तमिळनाडू आणि तिसऱ्या क्रमांकावर आहे गुजरात. तर छोट्या राज्यांमध्ये प्रथम क्रमांकाचं राज्य कोणतं? तर उत्तराखंड हे छोट्या राज्यांमध्ये प्रथम क्रमांकाचं राज्य आहे. आता नुकताच नामबिओ ग्लोबल सेफ्टी इंडेक्सनुसार जगातील सर्वात सुरक्षित शहर कोणतं आहे? तर अबुधाबी. तर अबुधाबी हे नामबिओ ग्लोबल सेफ्टी इंडेक्समध्ये प्रथम क्रमांकाचं राज्य आहे आणि हे सलग 10 वर्ष प्रथम क्रमांकावर राहिलेलं शहर आहे. आणि हे कशावरून ठरवण्यात आलं? तर अबुधाबीमध्ये गुन्हेगारीचा दर सर्वात कमी प्रमाणात असल्यामुळे नामबिओ ग्लोबल सेफ्टी इंडेक्समध्ये जगातील सर्वात सुरक्षित शहर म्हणून अबुधाबी प्रथम क्रमांकावर आलेलं आहे. रिस्पॉन्सिबल नेशन इंडेक्स नुसार भारताचा क्रमांक कितवा आहे? तर 16वा क्रमांक आहे. आणि यामध्ये रिस्पॉन्सिबल नेशन इंडेक्समध्ये प्रथम क्रमांक कोणाचा आहे? तर सिंगापूर या देशाचा आहे आणि भारताचा क्रमांक 16वा असणार आहे. हेनली पासपोर्ट इंडेक्समध्ये भारताचा क्रमांक 80वा आहे आणि जागतिकमध्ये जगात सर्वोत्तम सिंगापूर 1 नंबरला आहे. आणि आशिया मॅन्युफॅक्चरिंगमध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे? 6वा आहे. हेनली पासपोर्ट इंडेक्समध्ये भारत 80वा, आशिया मॅन्युफॅक्चरिंगमध्ये भारत 6वा आहे आणि रिस्पॉन्सिबल नेशन्स इंडेक्समध्ये भारताचा क्रमांक 16वा असणार आहे. आता एक आंतरराष्ट्रीय कराराबाबत न्यूज आहे. नुकताच HPCL म्हणजेच हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड यातर्फे कोणत्या कंपनीसोबत LNGचा करार करण्यात आलेला आहे? LNG म्हणजेच काय? लिक्विफाईड नॅचरल गॅससाठी HPCLने कोणत्या कंपनीसोबत करार केलेला आहे? तर अबुधाबी नॅशनल ऑइल कंपनीसोबत HPCLने LNGसाठी करार केलेला आहे. आणि हा करार $3 अब्ज असणार आहे आणि 10 वर्षाचा इतका कालावधी आहे. 2028 पासून प्रतिवर्ष 5 लाख टन इतका LNGचा पुरवठा कोण करणार आहे? तर अबुधाबी नॅशनल ऑइल कंपनी करणार आहे. ब्रिटनने अनेक दशकांच्या वादानंतर छागोस द्वीपकल्पाचा मालकी हक्क कोणत्या देशाला दिला आहे? तर मॉरिशस या देशाला दिलेला आहे. कोण दिला आहे? ब्रिटन या देशाने. ब्रिटन आणि मॉरिशस यामध्ये अनेक दशके या छागोस द्वीपकल्पावरून वाद होतात. त्याच्यानुसार आता ब्रिटननं छागोस द्वीपकल्पाचा मालकी हक्क मॉरिशसला दिलेले आहे. आणि या करारानुसार काय केलंय? ब्रिटननं मॉरिशसला छागोस हा द्वीपकल्पाचा मालकी हक्क दिला.
तर पुढील 99 वर्षे दिएगो गार्सिया हे ठिकाण अमेरिका किंवा ब्रिटनच्या ताब्यात राहणार आहे 99 वर्षासाठी. भारतातील पहिलाच ओपन सी मरीन फिश फार्मिंग प्रकल्प कोठे सुरू करण्यात आलेला आहे, तर अंदमान या ठिकाणी भारतातील पहिलाच ओपन सी मरीन फिश फार्मिंग प्रकल्प सुरू करण्यात आलेला आहे. याचं उद्घाटन 18 जानेवारी रोजी जितेंद्र सिंग यांनी केलेलं आहे आणि सध्याचे विज्ञान मंत्री हे जितेंद्र सिंग आहेत. आणि याचा मुख्य उद्देश काय आहे, ब्लू इकॉनॉमी मजबूत करणे हा या ओपन सी मरीन फिश फार्मिंगचा उद्देश असणार आहे. आता परत एका भूभागाविषयी न्यूज आहे. तर नुकताच 2026 पासून ग्रीनलँड हा अमेरिकेचा भाग असेल अशी घोषणा डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेली आहे. तर ग्रीनलँड हा कोणत्या देशाचा स्वायत्त भाग आहे, तर ग्रीनलँड हा डेन्मार्क या देशाचा स्वायत्त भाग असून नुकताच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 2026 पासून ग्रीनलँड हा अमेरिकेचा भाग असल्याची घोषणा केलेली आहे. तर कशासाठी केली आहे, तर आर्क्टिक क्षेत्रात रशिया आणि चीनला रोखणे हा याचा मुख्य उद्देश आहे. आपण तरीही यासाठी डेन्मार्क आणि ग्रीनलँडने यास तीव्र विरोध केलेला आहे. आता क्रीडा घडामोडी बघूया. नुकताच प्रसिद्ध खेळाडू सायना नेहवाल यांनी निवृत्ती जाहीर केलेली आहे. तर सायना नेहवाल या कोणत्या खेळाशी संबंधित आहेत, तर सायना नेहवाल या बॅडमिंटन खेळाशी संबंधित आहेत. सायना नेहवाल या हरियाणातील हिसार या ठिकाणच्या रहिवासी पदक पटकावलं होतं आणि तसेच 2010 आणि 2018च्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये सुवर्णपदक पटकावलेलं होतं. तसेच 2015मध्ये जागतिक क्रमवारीत अव्वल क्रमांकावर राहणारी पहिली भारतीय महिला कोण होत्या, तर सायना नेहवाल या होत्या. आणि सायना नेहवाल यांचं आत्मचरित्र काय आहे, प्लेइंग टू विन हे सायना नेहवाल यांचं आत्मचरित्र आहे. इंडिया ओपन बॅडमिंटन 2026चा पुरुष विजेता कोण, तर लिन चुनयी हे तैवानचे खेळाडू आहेत आणि हे इंडिया ओपन बॅडमिंटन 2026चे पुरुष विजेते आहेत. आणि स्त्री विजेते कोण आहेत, तर यन से यंग हे दक्षिण कोरियाच्या महिला विजेता आहेत. आणि सध्या आता निवृत्तीबाबतच्या महत्त्वाच्या न्यूज बघूया. या उस्मान ख्वाजा हे ऑस्ट्रेलियाचे क्रिकेट खेळाडू आहेत, यांनी निवृत्ती घोषणा केली आहे. एलिसा हेली ह्याही ऑस्ट्रेलियाचे खेळाडू आहेत, यांनीही निवृत्ती घोषित केलेली आहे. आणि जिन्सन जॉन्सन हे धावपटू भारतातील केरळ राज्यात आहेत आणि यांनीही यावर्षी निवृत्तीची घोषणा केलेली आहे. खेलो इंडिया विंटर गेम्स 2026चे आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे, तर खेलो इंडिया विंटर गेम्स 2026चं आयोजन हे यामध्ये 2 टप्पे आहेत. पहिल्या टप्प्याचं आयोजन लेह लडाख या ठिकाणी जानेवारी महिन्यात आहे, तर दुसरा टप्पा हा मार्च महिन्यात गुलमर्ग जम्मू काश्मीर या ठिकाणी आयोजित केलेला आहे. तर खेलो इंडिया विंटर गेम्समध्ये पहिला टप्पा लेह लडाख आणि दुसरा टप्पा गुलमर्ग जम्मू काश्मीर या ठिकाणी पार पडणार आहे. आणि यावर्षी 2026ची खेलो इंडिया विंटर गेम्सची ही 6वी आवृत्ती असणार आहे आणि यामध्ये नवीन फिगर स्केटिंग या नवीन खेळाचा समावेश करण्यात आलेला आहे. पुढची न्यूज बघूया. कॉन्टिनेंट्स फिगर स्केटिंग चॅम्पियनशिपचं यजमानपद कोणत्या देशाकडे आहे, तर कॉन्टिनेंट्स फिगर स्केटिंग चॅम्पियनशिपचं यजमानपद यावर्षी चीनकडे आहे आणि या स्पर्धा बीजिंग या ठिकाणी पार पडणार आहेत. यामध्ये आशिया, अमेरिका, आफ्रिका आणि ओशनिया हे सहभागी होणार आहेत. यामध्ये महत्त्वाची गोष्ट आहे की यामध्ये युरोप संघाचा समावेश असणार नाही. आता नुकताच स्पेस सिटी प्रोजेक्टचा भाग म्हणून नवीन सॅटेलाइट लॉन्चिंगची सुविधा कोठे सुरू होणार आहे, तर स्पेस सिटीचा भाग म्हणून नवीन सॅटेलाइट लॉन्चिंग सुविधा होप आयलँड म्हणजेच आंध्र प्रदेशातील काकीनाडा येथे होप आयलँड येथे सुरू होणार आहे. आणि याची घोषणा आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी केलेली आहे. आणि ही सुविधा कोणासाठी उपयोगी आहे, तर खाजगी स्पेस कंपन्यांसाठी ही सुविधा
उपयोगाची असणार आहे. आणि भारताचा पहिला लॉन्चिंग स्टेशन कोणतं आहे तर थुंबा, ज्याची स्थापना 1963 मध्ये करण्यात आली होती. भारताचे पहिले लॉन्चिंग स्टेशन 1963 मध्ये केरळमधील थुंबा या ठिकाणी स्थापन करण्यात आलं. आणि भारताचा पहिला उपग्रह आर्यभट्ट हा 19 एप्रिल 1975 रोजी अवकाशात पाठवण्यात आलेला होता. चला तर मित्रांनो, आता जर तुम्हाला या घडामोडी जर चांगल्या वाटत असतील आणि याचा उपयोग होत असेल तुम्हाला अभ्यासात, तर या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पण परत भेटू पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.